चला तर मग आज आपण तांदळाच्या पिठापासून मसाला घावन तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण तांदळाच्या पिठापासून धिरडे घावन बनवून घेऊ. हो, काही तांदळाचं पीठ आहे. हे 2 चमचे पोह्या खायचं बेसन पीठ आहे. हे पाववाटी, ह्या वाटीने पाववाटी गहू पीठ आहे. ह्या वाटीने पाववाटी ज्वारी पीठ आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा चिरून टाकायचा आहे, बारीक लसूण कुटून टाकायचा आहे, अद्रक टाकायची. हे हिरवी मिरची खूप तिखट आहे म्हणून मी एकच घेतली, माझ्याकडे तिखट खात नाही, तुम्ही ते खात असतील तर घ्या. ह्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायचं नाही, आपण कडक करून तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. हे मिश्रण सगळं लावून घ्यायचं आपण, जसं घावणाला लावतो ना तसं लावून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हे सगळं कुटून टाकायचं, थोडी मिरची टाकायची, जिरे टाकायचे, हळद टाकायची. खूप छान होतात बघा, मसाला डोसे खूप छान होतात, खूप सुंदर होतात. आणि ह्याच्यामध्ये ओवा टाका, ओवा विसरू नका, थोडा ओवा आणि हिंग टाका. हिंगाची टेस्ट खूप छान येते. आणि कांदा हे चॉपरमधून काढून टाकायचं आहे सगळं चिरून, जास्त मोठा टाकू नका, घावन तुटलं आहे. आता ह्याला अर्धा घंटा तरी भिजवून ठेवावं लागतं आहे बरं का, त्याच्यानंतरच हे होतं आहे, नाहीतर होत नाही. आता हे सगळं पीठ मिक्स करते. ह्याच्यामध्ये ओवा, जिरे, मीठ आणि लाल मिरची आणि हळद एवढं टाकते आणि हे घावन लावून घेते, घावनाचं पीठ लावून घेते. ह्या वाटीने घेतलं आहे मी. सगळे बाकीचे पीठ पाव वाटी घेतले तर, आणि तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलं आहे. आता हे सगळं सोलून, कांदे वगैरे सोलून, लसूण सोलून, ते अद्रक सोलून कुटून घेते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करते. आता हे बघा, हे जे तांदळाचं पीठ आहे त्याच्यावर थोडा काळा मसाला टाकला आहे, थोडी लाल मिरची टाकली, हळद टाकली, हिंग टाकला आहे, जिरे टाकलेत, मीठ टाकले आणि ओवा टाकला आहे. काय ओवा टाकला आहे. आता आपण हे कांदा, मिरची, अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलं होतं चॉपरमध्ये, ते टाकायचं ह्याच्यामध्ये. आता आपल्याला ते टाकून असं मिक्स करून ठेवायचं पीठ. आता हो का, पीठ मिक्स करून घ्यायचं. मीठ पण टाकलं आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये करताना थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला. आता हे मिक्स करते मी. आणि पीठ घावण्यासारखं करायचं बरं का, जास्त जाड ठेवायचं नाही. जास्त जाड ठेवलं तर घावन बराबर लागत नाही. ह्याला आणखीन पाणी लागणार आहे. ह्याचं पाणी मिक्स करते मी ह्याच्यामध्ये. हो का, असं पीठ मिक्स करून ठेवायचं. ह्याला पाणी लागणार आहे आणखीन. मी पाणी घेते. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, सोडा घालायचा नाही. गोड आपण आपल्याला चांगले घावन व्हावं असं वाटतंय ना, तर कडक तेल करून ह्याच्यामध्ये टाकायचं करते वेळेस. आता हे सगळं मिक्स करून घेते मी चांगलं आणि एक अर्धा घंटा ह्याला सेट होऊ देते. जास्त वेळ ठेवायचं नाही, जास्त वेळ ठेवलं तर हे घावन तयार होत नाही परत. मग अर्धा घंटा ठेवायचं. हो का, किती छान मिक्स झालं आहे बघा बरं. ह्याच्यामध्ये आणखीन पाणी लागणार आहे, मी आणखीन पाणी टाकते. तांदळाचं पीठ आहे ना, तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर पेरायची आपल्याला कट करून, आणि घावन करायला अर्धा घंटा थांबायचं. हो का, एकसुद्धा गुठळी होऊ द्यायची नाही, गाठ होऊ द्यायची नाही. छान त्याला करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. आणि एकाच बाजूने त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरती चांगली. आणि हवा भरली की पीठ चांगलं पल्पी होतं आहे. पल्पी पीठ झालं की मग तिथे घावन पण मऊ सूत होते मखमलीसारखे. तुम्हाला कडक पाहिजे असेल तर कडक करायचे. ह्याच्या तांदळाच्या पिठाचे कडक पण होते. कडक करायचे असेल तर पातळ करायचं पीठ थोडं, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला सेट होऊ द्यायचं. ह्याची चव बघायची पिठाची अगोदर आपल्याला, मीठ कसं आहे म्हणून. तुम्हाला मिरची, तुम्ही स्पायसी खात असाल तर मिरची जास्त टाका. माझ्याकडे मिरची जास्त खात नाहीत म्हणून मी मिरची कमी टाकलेली. आता मी पीठ चांगलं मिक्स झालं आहे. काटाकडून मिक्स करायचं, का तर बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ चिटकून राहतं आहे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची एकच टाकली मी, आणि मी चॉपरमध्ये चॉप करून टाकली. तुमच्याकडे तुकडे करून टाकायचे असेल तर बारीक तुकडे पण चालतात बरं का ह्याच्यामध्ये. जसं तुमच्याकडे तिखट खाते तसं टाका. माझ्याकडे तिखट जास्त खात नाहीत. आता हे पीठ चांगलं तयार झाले, थोडं झाकून ठेवायचं.
ह्याला 1 ते 1.5 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं. करताना पण परत फेटून घ्यायचं आणि परत करायला सुरुवात करायची. त्यामध्ये गरम तेल टाकायचं आपल्याला करून 2 चमचे पोहे खायचं. हे तांदळाच्या पिठाचे आहेत बरं का. माझ्याकडे तांदळाचं पीठ घरी मी तयार करून ठेवते. तुमच्याकडे घरी नसलं तर बाजारात विकत भेटते. ते तांदळाचं पीठ आणायचं. तांदळाचं पीठ करणं खूप सोपं आहे. तांदूळ धुवायचे आणि त्याला चांगलं वाळवायचं. उन्हामध्ये थोडं घालायचं, पुन्हा सावलीमध्ये ठेवायचं आणि परत त्याचं पीठ करून ठेवायचं. ह्याचे भजे पण छान होते तांदळाच्या पिठाचे. आता हे बघा, आपण तवा गरम ठेवला आहे. ह्याला ना थोडंसं तेल लावायचं बरं का, जास्त लावायचं नाही आपल्याला. अगोदर तेल लावायचं, पुन्हा पाणी टाकायचं. हो का, थोडंसं लावायचं. निर्लेपचा तवा आहे, जास्त पाणी लागत, जास्त तेल लागत नसते. आता हे पुसून घ्यायचं. हो का, असं पुसून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यावर पीठ टाकायचं आहे. 1 मिनिट आठ नाव होती नुसतं पकडून. आता ह्याच्यावर आपल्याला पीठ टाकायचं आहे. पिठामध्ये कांदे आहेत. पीठ पातळ होत नाही बरं का हे डोसा. कांदे मी मध्ये टाकले तर वरून टाकले असते तरी चालले असते. ह्याच्यामध्ये तेल टाकले 2 चमचे गरम करून. आता हो का, आपल्याला हे डोसा करायचा आहे. असंच टाकावं लागेल. जास्त आपल्याला ह्याला लाटायला येणार नाही, का तर ही कांदेमध्ये आहेत ना. हे मसाला डोसा आहे. हे जास्त पातळ होत नसते. मसाला दीड द्यायचा. डोसा चाला सॉरी माझ्याकडे. आता मी असं ठेवू केलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाताने सुद्धा ह्याला पसरू शकता, असं पाण्याने. हो का, असं हाताने पाण्याने पसरायचं. त्याच्यावर पाणी टाकून पसरून घ्यायचं. पण ते पसरत नाही, कांद्याच्या कारणाने त्याला तडे जाईल. बसून आता आपण ह्याच्यावर तेल टाकू थोडं. मसाला डोसा आहे. मसाला धिरडे आहेत नाही, मसाले धिरडे. डोसा चालले माझ्या तोंडात आणि परत डोसाचे यायले. हो का, आता हे आपल्याला थोडं वरून थोडं घट्ट झालं पीठ की आपल्याला ह्याला ना पलटी करायची. आता हो का, असं काढायचं. काढायचे असे. आणखीन झालेलं नाही हे. नको, झालं नाही आणखीन खालून. सोपं करून आता हे चांगलं भाजू द्यायचं आणि ह्याला पलटी करायची. आता आपल्याला अजून भाजलेलं नाही हे. छोटे छोटे केले तरी चालते. तांदळाच्या पिठाला एवढं हे लवचिकपणा नसते ना, ते तुटते तांदळाच्या पिठाचे. आता हे माझे एक हातात मोबाईल धरलेला आहे. आता मी हे पलटी करून तुम्हाला दाखवते. बघा, क्रिस्पी भाजायचा आणि बारीक गॅस करून भाजायचा. का तर तांदळाचा आहे ना, मधून जाळी येत नसते. का तांदळाचं घावण आहे, ह्याला जाळी येत नसते जास्त. हे असेच तयार करून घ्यायचे. खाली पाणी टाकायचं तव्यावर. आधी तेल लावायचं, पाणी टाकायचं, पुसून घ्यायचं, त्याच्यावर घालून घालायचं. आता हे सर्व करायला तयार झालेलं आहे. हो का, छान झाले तयार. आता आणखीन खालून भाजायचं. माझं जे तांदळाच्या पिठापासून तयार केलेले घावन तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं घावन कसं वाटलं. ह्याच्यामध्ये हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, रसाबरोबर खाऊ शकता. तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडेल त्याच्याबरोबर खाऊन घ्या. मी चटणी केलेली नाही आज, मी रसाबरोबर खाणार आहे. धन्यवाद.